यिर्मया अध्याय 10। हे इस्रायलाच्या घराण्या, परमेश्वर तुम्हास जे वचन सांगतो ते ऐका। परमेश्वर असे म्हणतो, राष्ट्रांचे संप्रदाय शिकू नका, आकाशातील उत्पातांनी घाबरू नका। राष्ट्रे तर त्यांनी घाबरतात, लोकांचे विधी व्यर्थ आहेत। अरण्यातून कोणी तोडून आणलेले ते काष्ठच होय, ते कारागिराच्या हातचे हत्याराने केलेले काम आहे। तो सोन्या रुपयाने ते भूषित करीतो व हलू नये म्हणून हातोड्याने खिळे ठोकून ते घट्ट बसवितो। त्या मूर्ती बागेतल्या बुजगावण्यासारख्या आहेत, त्यास बोलता येत नाही, त्या उचलून न्याव्या लागतात, कारण त्यास चालता येत नाही। त्यास भिवू नका, कारण त्यांच्याने काही वाईट करवत नाही व त्यांना काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही। हे परमेश्वरा, तुझसारखा कोणीच नाही, तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे। हे राष्ट्रांच्या राजा, तुला कोण भिणार नाही? हे तुला साजते। राष्ट्रातील सर्व ज्ञात्यात, त्यांच्या सर्व राज्यात तुझसमान कोणीच नाही। ते एकंदर सर्व पशुवत व मूर्ख आहेत। मूर्तीपासून घ्यावयाचा बोध म्हटला म्हणजे काष्ठरूप। तार्शिशाहून आणलेले रुपयाचे पत्रे व उफाजचे सोने, यांचे कारागिराने केलेले सोनाराच्या हाताने घडिलेले काम त्या आहेत। त्यास निळा जांभळा पोशाख चढवितात, त्या सगळ्या कुशल कारागिरांच्या हातचे काम होत। तरी परमेश्वर सत्य देव आहे, तो जिवंत देव, सनातन राजा आहे। त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते, त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही। तुम्ही त्यास हे सांगा की ज्या देवांनी आकाश व पृथ्वी केली नाही, ते पृथ्वीवरून आकाशाखालून नष्ट होतील। त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली, त्याने आपल्या बुद्धीने आकाश पसरिले। तो आपला शब्द उच्चारितो, तो आकाशात पाण्याचा गडगडाट होतो। तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवितो, तो पावसासाठी विजा सिद्ध करीतो आणि आपल्या भांडारातून वायू बाहेर काढितो। प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे। प्रत्येक मूर्तिकार मूर्तींमुळे लज्जित झाला आहे, कारण त्याने ओतलेली मूर्ती साक्षात लबाडी आहे, त्यांच्यात मुळीच प्राण नाही। त्या शून्य, उपहासाला पात्र वस्तू होत। त्यांचा समाचार घेऊ लागताच त्या नष्ट होतात। जो याकोबाचा वाटा, तो त्यासारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे व इस्रायल त्याच्या वतनाचा वंश आहे। सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे। हे वेढ्यात सापडलेले, तू आपले गाठोडे गुंडाळून ह्या भूमीवरून निघ, कारण परमेश्वर म्हणतो, पहा, मी या प्रसंगी या देशाचे रहिवासी गोफणीतून भिरकावतो। मी त्यास अशी पीडा करीतो की ती त्यास जाणवेल। हाय हाय, मला जखम झाली आहे, मला लागलेला मार भारी आहे।
तरी मला वाटते हे दुःख माझ्या वाट्याला आले आहे म्हणून मला ते सोसले पाहिजे. माझा डेरा लुटला आहे, माझे सर्व दोर तुटले आहेत, माझे पुत्र निघून गेले आहेत, ते नाहीत. माझा डेरा ताणावयाला कोणी नाही, माझ्या कणाती लावावयाला कोणी नाही. कारण मेंढपाळ पशुतुल्य झाले आहेत, ते परमेश्वराच्या शोधास लागले नाहीत म्हणून त्यांची कार्यसिद्धी झाली नाही. त्यांचा सर्व कळप विखरून गेला आहे. ऐका, अवई ऐका, पहा ती येत आहे. उत्तर देशातून मोठी गर्दी येत आहे. ती यहुदाची नगरे वैराण, कोल्ह्यांची राहण्याची जागा अशी करून सोडील. हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही. पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही. हे परमेश्वरा, मला शिक्षा कर, पण ती न्यायाने कर, तुझ्या कोपाने नको. नाही तर तू मला शून्यवत करशील. जी राष्ट्रे तुला ओळखीत नाहीत, ज्या जाती तुझ्या नामाचा धावा करीत नाहीत, त्यावर तू आपल्या संतापाचा मारा कर. कारण त्यांनी याकोबास ग्रासून टाकिले आहे, त्याला खाऊन टाकिले आहे, त्याचे वसतिस्थान उद्ध्वस्त केले आहे.